नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित IMP असे प्रश्न घेणार आहोत। जो तुमची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये तुमच्या जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य विज्ञानाचे जे काही तुम्हाला प्रश्न येईल त्या त्या अभ्यासक्रमावर आधारित हे सर्व प्रश्न घेतोय। हे प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये रिपीट झालेले प्रश्न आहे, ठीक आहे। म्हणून सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, जमत असेल तर लिहून घ्या आणि त्याला वाचत राहा, ठीक आहे। चला स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे रिकामी जागा हे धरण भारतातील सर्वात मोठे धरण आहे। भारतातील सर्वात मोठे धरण विचारलं गेलेलं आहे। तर याचं योग्य आन्सर काय आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बघा, भाकरा नांगल। भाकरा नांगल हे जे धरण आहे हे भारतामधली सर्वात मोठं धरण आहे। व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झाममध्ये भरपूरदा रिपीट झालेला प्रश्न आहे आणि हे जितकेही प्रश्न घेतोय हे सर्व रिपीट झालेले प्रश्न घेतोय, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, काथ रिकामी जागा या वृक्षापासून बनवितात। काथ हे कोणत्या वृक्षापासून बनवतात? तर याचं योग्य आन्सर आहे खेर या वृक्षापासून काथ बनवले जाते मित्रांनो, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर रिकामी जागा आहे। सातपुडा पर्वत रांगा जी आहे त्यामधला सर्वोच्च शिखर कुठला आहे? तर याचं योग्य आन्सर आहे धूपगड हे सर्वोच्च शिखर आहे सातपुडा पर्वत रांगेमधला। हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघा, भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे। भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलेला आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलं आहे का? नाही, क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलं आहे। तर याचं योग्य आन्सर आहे 7व्या क्रमांकाचा आपला देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। पुढचा प्रश्न बघा, अंदमान निकोबार बेटाची राजधानी रिकामी जागा आहे। अंदमान निकोबार बेटाची राजधानी काय आहे? पोर्ट ब्लेअर हे अंदमान निकोबार बेटाची राजधानी आहे मित्रांनो। व्यवस्थित लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघा, इंदिरा गांधी कालवा रिकामी जागा राज्याच्या वायव्य भागात आहे। इंदिरा गांधी जो कालवा आहे हा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? तर राजस्थान। याचं योग्य आन्सर आहे राजस्थान राज्याच्या वायव्य भागात इंदिरा गांधी कालवा आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघा, गुरु शिखर हे रिकामी जागा पर्वतातील उंच शिखर आहे। गुरु शिखर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे, ठीक आहे। तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो अरवली ऑप्शन नंबर 3 अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च उच्च शिखर गुरु शिखर आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघा, कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर रिकामी जागा राज्यात आहे। तर कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर कर्नाटक या राज्यात आहे मित्रांनो, ठीक आहे। लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे। पुढचा प्रश्न बघा, भारतीय पठारावरील रिकामी जागा पश्चिम वाहिनी नदी आहे। आता भारतीय पठारावरील म्हटलेलं आहे। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 बघा, नर्मदा ही जी नदी आहे हे पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे। पश्चिमेकडे वाहते ही नदी। लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे, भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे। सागर तळाची खोली मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन नंबर 3 बघा, फॅदम हे सागर तळाची खोली मोजण्याचे एकक आहे मित्रांनो, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया, समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला रिकामी जागा म्हणतात। काय म्हटलं आहे? समान तापमान असणाऱ्या बिंदूच्या जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बघा, समपर्जन्य असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, लोह आणि पोलाद उद्योगधंदा रिकामी जागा जवळ स्थापन होतात। लोह आणि पोलाद उद्योगधंदे जे आहे ते रिकामी जागा जवळ स्थापन होतात। तर याचं योग्य आन्सर आहे कोळसा उत्पादन प्रदेश। जिथे कोळसा उत्पादन प्रदेश जास्ती प्रमाणात आहे तिथेच लोह आणि पोलाद उद्योगधंदे जवळपास जास्तीत जास्त स्थापित होत असतात मित्रांनो, ठीक आहे। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, पुढचा काय म्हटलं आहे, नॅरोगेज या मार्गातील 2 रुळातील अंतर किती सेंटीमीटर असते? नॅरोगेज या मार्गातील 2 रुळातील अंतर किती सेंटीमीटरचे असते? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 776 इतकं अंतर असते मित्रांनो, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते? हा प्रश्न खूप IMP आहे, भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बघा, काळी जमीन ही कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारताला रिकामी जागा किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे, ठीक आहे। हा प्रश्न सुद्धा भरपूर IMP आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघा, मिठागरांचा जिल्हा कोणता? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 बघा, रायगड जिल्हा जो आहे तो मीठगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, ठीक आहे। शेवटचा प्रश्न बघा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मुंबई उपनगरला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, ठीक आहे। हे सर्व IMP प्रश्न घेतलेले आहे। आतापर्यंत जवळपास आपले 19 व्हिडिओ झालेले आहे।
आणि 19 व्हिडिओमध्ये पूर्ण IMP प्रश्नच मी शिकवत आहे. सर्व व्हिडिओ बघा, सर्व IMP प्रश्न मी कव्हर करून देत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला जर IMP प्रॅक्टिस टेस्ट हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक आहे. जो तुम्ही एक पेपर देणार आहे तसे 10 प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत त्याच अभ्यासक्रमावर आधारित. ते सुद्धा पेपर सोडून पहा, तुमच्या भरपूर कामात येईल. ठीक आहे, आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करियर.